morning students. Welcome to the first lecture of biology. Topic number 4, kingdom animalia. आता first of all, what is my kingdom? Kingdom म्हणजे नेमकं काय? What is my kingdom? Kingdom म्हणजे नेमकं काय? Kingdom म्हणजे it is the highest category, taxonomic category of the in the classification. It is the highest taxonomic group of the animals. For example, kingdom Animalia, it contains the all animals. किंवा दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल, animals, all animals are belong to the kingdom Animalia. आता मी सांगितलं याच्यामध्ये it is the highest category, taxonomic category in the classification. आता taxonomic category म्हणजे नेमकं काय? What is by taxonomy? तुम्ही अभ्यास केलेला असेल taxonomy म्हणजे काय? Taxonomy म्हणजे काय? It is the branch of biology. It deals with the study of the collection, identification, then nomenclature, description of animals and plants. It is the taxonomy. तर मी सांगितलं kingdom म्हणजे काय? की kingdom म्हणजे it is the highest group किंवा highest class in the classification of the animal or taxonomic category. आणि taxonomy मध्ये सांगितलं की it is the branch of biology which deals with the study of it, collection, identification, nomenclature, description of plants and animals. आता त्याच्यानंतर आता kingdom animalia म्हणजे नेमकं काय? तर kingdom animalia मध्ये कुठले प्राणी येतात? kingdom animalia मध्ये काय नेमकं? तर त्याची डेफिनेशन कसं करता येईल? आपल्याला समजा असा प्रश्न विचारला की kingdom animalia म्हणजे काय? kingdom animalia म्हणजे all animals in the kingdom animalia are the multicellular. हे सगळे ह्याच्यातले प्राणी कसे multicellular, eukaryotic आहे. त्याचबरोबर heterotrophic without cell wall, heterotrophic or holozoic animals. म्हणजे काय? The locomotion of animals, or it may be body movement. आता kingdom animalia म्हणजे नेमकं काय? The kingdom animalia means the animals are the multicellular, eukaryotic, heterotrophic, multicellular, many cells. Eukaryotic, the cells contain the nucleus. Heterotrophic means they are not heterotrophic. Heterotrophic means these are totally depends upon the organ for their food material. Then they need locomotion and it also body movement. Locomotion or body movement occurs. It is the definition of kingdom Animalia. Kingdom Animalia म्हणजे काय? याच्यामध्ये सगळे प्राणी मल्टीसेलुलर आहे, म्हणजे अनेक सेल पासून बनलेले आहे. युकॅरियोटिक आहे, म्हणजे युकॅरियोटिक म्हणजे काय? त्या सेल मध्ये डेफिनेट न्यूक्लियस आहे आणि बॉडी मूवमेंट करू शकतात, त्याचबरोबर लोकोमोशन करू शकतात. आता त्याच्यानंतर आपण जर सगळा विचार केला इथवरचा, तर देयर आर नियर अबाउट 1.2 millions animals or species of the animals are present. मी काय सांगितलं की there are 1.2 millions animal species are present, and these 1.2 million animal species have a different structure, different nature, different habitat, different cellular form. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये हे सगळे प्राणी वेगवेगळे आहेत. मी सांगितलं की जवळपास 1.2 मिलियन सगळे प्राणी स्पेसीज आहेत, एनिमल स्पेसीज, आणि ह्या सगळ्या स्पेसीजचा हॅबिटॅट वेगळा आहे, न्यूट्रिशन वेगळं आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजेच काय की डायव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये. डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता आहे. हॅबिटॅट आहे, त्याचा बॉडी प्लॅन आहे, परत त्याचं बॉडी अरेंजमेंट आहे, स्ट्रक्चर आहे. या सगळ्या बाबी सगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच काय? दिस 1.2 मिलियन एनिमल्स आर द डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी का मतलब होता है विविधता. त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये विविधता आहे. आणि आता ही विविधता आहे क्लासिफिकेशन करण्यासाठी
क्लासिफिकेशन करण्यासाठी ह्या विविधतेमधून ह्याला सॉर्टिंग केलं जातं. सॉर्टिंग केलं जातं म्हणजे काय की एक नियम बनवले जातात. आता नियम बनवले जातात म्हणजे काय क्रायटेरिया युज्ड फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. काही रूल्स बनवलेले आहेत त्या रूलनुसार ते प्राणी त्या वर्गामध्ये टाकले जातात. आता पहिला रूल बघू आपण क्रायटेरिया युज्ड फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये ग्रेड ऑफ ऑर्गेनायझेशन. ग्रेड ऑफ ऑर्गेनायझेशन का मतलब होता है लेवल ऑफ ऑर्गेनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गेनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गेनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गेनायझेशन. ग्रेड ऑफ ऑर्गेनायझेशन म्हणजे याच्यामध्ये कशी लेवल आहे सेल्युलर लेवल. फॉर एक्झाम्पल पहिले घेतलं आपण सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवल मीन्स ओनली cells are arranged. Cells are arranged for example in the sponges or porifera. The cells are loosely packed. म्हणजेच काय there is no formation of tissue. तिथं टिश्यू फॉर्म होत नाही, तिथं ऑर्गन फॉर्म होत नाही. नो टिश्यू नो ऑर्गन. कळतंय का. आता टिश्यू म्हणजे काय तुम्हाला सेल म्हणजे काय तुम्ही बघितलेलं आहे. सेल म्हणजे इट इज अ बेसिक स्ट्रक्चर लाईक फंक्शन युनिट ऑफ लाईफ. मग परत टिश्यू म्हणजे काय टिश्यू इट इज द ग्रुप ऑफ सिमिलर सेल. सिमिलर सेल सेम फंक्शन अँड सेम ओरिजिन. टिश्यू म्हणजे काय की असा सेलचा ग्रुप ज्याच्यामध्ये सेलचं स्ट्रक्चर सेम आहे, फंक्शन सेम आहे आणि ओरिजिन सेम आहे. टिश्यू का मतलब होता है इट इज द ग्रुप ऑफ ए सिमिलर सेल्स व्हिच हॅव द सेम फंक्शन अँड सेम ओरिजिन. तसं याच्यामध्ये टिश्यू फॉर्म होत नाही, ऑर्गन फॉर्म होत नाही. असं आहे ग्रेड ऑफ द ऑर्गनायझेशन मध्ये पहिलं सेल्युलर ऑर्गनायझेशन. दुसऱ्या ऑर्गनायझेशन किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये सेल टिश्यू. सेल टिश्यू ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काय होतं टिश्यू फॉर्म होतात. टिश्यू फॉर्म होतात म्हणजे टिश्यू म्हणजे मी काय सांगितलं इट इज द ग्रुप ऑफ द सिमिलर सेल सेम फंक्शन सेम ओरिजिन. फॉर एक्झाम्पल इन द सिलेंट्रेट ऑफ नायडेरिया. सिलेंट्रेटा मध्ये काय होतं टिश्यू फॉर्म होतो. टिश्यू फॉर्म होतो सेल पासून टिश्यू फॉर्म होतो. तिसरा टिश्यू ऑर्गन फॉर्म्स. टिश्यू ऑर्गन फॉर्म्स मग टिश्यू तयार झाल्यानंतर पुढचा ऑर्गनायझेशन लेवल किंवा ग्रेड ऑफ द ऑर्गनायझेशन इन फ्रॉम प्लॅटिहेल्मिंथिस. प्लॅटिहेल्मिंथिस इट इज द फायला इन्व्हर्टेब्रेट फायला मध्ये की प्लॅटिहेल्मिंथिस पासून अप टू द हायर एनिमल्स ऑर हायर फायला देयर इज द फॉर्मेशन ऑफ द टिश्यू. टिश्यू फॉर्म द ऑर्गन्स. सिमिलर ऑर्गन फॉर्म द सिस्टम अँड सिस्टम फॉर्म द इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे सेल इज द बेसिक स्ट्रक्चर. सेल पासून काय झालं टिश्यू झालं. cells, tissue, then organs and different organs to form the organ system and the all system combines to form the individuals or animals or organisms. Means याच्यामध्ये काय होतं की टिश्यू ऑर्गन फॉर्म होतात म्हणजे इथं बॉडी एग्रीगेट सेल एग्रीगेट प्लॅन नाही. आता दुसरा चौथा मुद्दा क्रायटेरिया मध्ये पुढचा पॉइंट बॉडी सिमेट्री. आता फर्स्ट आपण व्हॉट इज बाय सिमेट्री. सिमेट्री म्हणजे नेमकं काय. सिमेट्री का मतलब होता है मराठीमध्ये समानता. समानता. आता समजा एखादा प्राणी हा प्राणी आणि ह्या प्राण्याचे जर दोन सिमिलर भाग होत असतील सेम टू सेम भाग होत असतील इकडे एक हात आहे इकडे एक हात आहे इकडे पाय इकडे डोळे इकडे मीन्स टू हाफ आर इक्वल्स. टू हाफ किंवा टू हाल्स आर इक्वल्स दॅट इज द सिमेट्री. मीन्स टू पोर्शन्स आर bilaterally or on the two sides the all portions are equally when it passes midline through it किंवा मधल्या बाजूने पास केला तर त्याच्यापासून दोन बरोबर आयडेंटिकल हाफ होतात त्याला सिमेट्री म्हणतात. सिमेट्री म्हणजे काय की दोन जर सिमिलर भाग होत असतील बॉडीचे मधल्या सेंट्रल प्लेननी तर त्याला सिमेट्री म्हणतात. सिमेट्री इज द टू आयडेंटिकल पार्ट्स when the cut or plane through the center of the body that is the symmetry. In that symmetry there are the three types of the symmetry. Asymmetry, no symmetry. म्हणजे काय त्याच्यामध्ये सिमेट्रिकल एनिमल नाही. फॉर एक्झाम्पल asymmetrical sponges घेतलं तुम्ही. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस मध्ये सायकॉन घेतला हा एक सायकॉन ही दुसरी बॉडी ही तिसरी बॉडी याच्या जर मधून लाईन घेतली तर there are not equal to parts. So it is a asymmetrical animal. Then radial symmetry. Radial symmetry मध्ये काय होतं the symmetry or plane or cut of the body. For example समजण्यासाठी मी काढतोय. For example starfish घेतला किंवा jellyfish घेतला. The plane passes through the any plane vertical or
horizontal, any plane, there are the two equal parts. There are the two equal parts. For example, starfish आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे जेलीफिश आहे. म्हणजे काय? The any plane passes through the body, but the plane passes through the center. पण शर्त ही आहे की तो प्लेन पास होताना सेंटर मधून गेला पाहिजे, म्हणजेच तो रेडियस सारखा दिसला पाहिजे, त्रिज्येसारखा दिसला पाहिजे. जर त्रिज्येसारखा दिसत असेल तर कुठल्याही अँगलने याच्यामध्ये दोन भाग केले तर दोन समान भाग होतात. त्याला म्हणतात रेडियल सिमेट्री. फॉर एक्झाम्पल स्टारफिश और जेलीफिश. देन बायलॅटरल सिमेट्री. मगाशी मी सांगितलं तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री मध्ये फॉर एक्झाम्पल द एनिमल्स bisected into the two equal parts. Bisected. Bi का मतलब होता है die का मतलब होता है दो का मतलब होता है दोन. हा जर प्राणी मधून विभागला तर दोन समान पार्ट होतात. इट इज अ बायलॅटरल सिमेट्री. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग घ्या, फिश घ्या, बर्ड्स घ्या, कुठलेही प्राणी घ्या, ह्युमन घ्या. आता समजा मला बघा ऍट द प्लेन पासेस थ्रू द सेंटर. The half portion here, half portion here. Half portion contain the 50% organs, half portion contain the 50%. Means two identical halves are present or bisected animal. It is a bilateral symmetry. After that criteria, fifth criteria is the body cavity. आता what is my body cavity? Body cavity म्हणजे नेमकं काय? आता समजण्यासाठी मी इथे एक प्राणी काढतोय. हा प्राणी काढला समजण्यासाठी की बॉडी कॅव्हिटी ही त्याच्या एलिमेंटरी कॅनल. हे एलिमेंटरी कॅनल इथून पास झाली पुढे गेली असं एलिमेंटरी. आता बॉडी कॅव्हिटीला काय म्हणतोय सिलोम का मतलब होता है कैविटी का मतलब होता है सिलोम का मतलब होता है स्पेस बिटवीन दिस बॉडी वॉल एंड एलिमेंटरी कॅनल. द स्पेस बिटवीन बॉडी वॉल त्याची बॉडी वॉल अँड दिस एलिमेंटरी कॅनल. या दोघांच्या मधला जो स्पेस आहे त्याला सिलोम म्हणतात, त्याला बॉडी कॅव्हिटी म्हणतात. हे एलिमेंटरी कॅनल आहे मधले ट्यूब. त्या ट्यूबच्या मधला आणि बॉडीवरच्या मधला जो स्पेस आहे त्याला म्हणतात सिलोम. दॅट इज बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी इज नथिंग बट द स्पेस बिटवीन एलिमेंटरी कॅनल अँड बॉडी वॉल इज कॉल्ड एज ए सिलोम और बॉडी कॅव्हिटी. इन दॅट बॉडी कॅव्हिटी या criteria देयर आर द coelomated animal, pseudocoelomated animal and coelomated animal. There are the three types of the coeloms are present in the animal kingdom. Coelomated animal means there is no coelom. इथं कुठलाही स्पेस नाही. तर हा जो स्पेस आहे इट इज filled with हा भरलेला आहे. It is filled with a parenchymatous tissue. It is filled with a mesodermal tissue. That mesodermal tissue splitted at the time of a embryonic development. हा जो स्पेस आहे मेसोडर्मल टिश्यूने भरलेला आहे. देयर इज नो स्पेस असिलोमेट, नो सिलोम, नो कैविटी इज प्रेजेंट. देन सेकंड स्यूडोसिलोमेट का मतलब होता है फॉल्स कैविटी का मतलब होता है खोटी कैविटी. आता खोटी कैविटी फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण पहिले एक्झाम्पल बघितलं प्लॅटिहेल्मिंथिस. आता प्लॅटिहेल्मिंथिस मधले कुठलं एक्झाम्पल सांगता येईल? हा पहिला आहे. इट इज अ टेपवर्म टेपवर्म. आता स्यूडोसिलोमेट याचे एक्झाम्पल आहे आस्टिहेल्मिंथिस. आता याच्यामध्ये काय ही बॉडी कॅव्हिटी. समजा हे एलिमेंटरी कॅनल आहे आणि हे बॉडी वॉल आहे. आता हे बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनलच्या मध्ये it arises the mesodermal patches. This is the mesodermal patches. Means there is no true cavity. Pseudo का मतलब होता है false का मतलब होता है खोटी का मतलब होता है इथे कंटिन्यू कैविटी नहीं. That belong to the animals. Ascaris, for example, Ascaris, जंत ज्याला म्हणतो आपण. And coelomated का मतलब होता है true coeloms are present. आता हे समजण्यासाठी मुळात मी त्या बॉडीचं सेक्शन काढतो. हे बॉडी वॉल, हे एलिमेंटरी कॅनल आणि हा मधला सिलोम. हा जो मधले आहे सिलोम. The space present between this elementary canal and body wall, it is a coelom. These are the true coelomated animal, and these are true coelomated animals. These are found from the annelida to onwards. Annelida पासून पुढच्या सगळ्या फायलम मध्ये ट्रू coelomated म्हणजे खरे coelom असणारे प्राणी आहेत. These are the 5 criteria. आता 6वा क्रायटेरिया काय बघतो आपण? जर्म लेयर. आता जर्म लेयर म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज माय जर्म लेयर? आता तुम्हाला माहिती आहे इन द सेक्सुअल रिप्रोड्युसिंग एनिमल मध्ये द टोटल ऑर्गॅनिझम इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द झायगोट. It is
इज द कॉम्बिनेशन ऑफ द मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. आता समजा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं कॉम्बिनेशन आहे झायगोट, मेल अँड फिमेल, and zygote is the first cell of the life. At the embryonic development, there is a formation of the germ layers. Formation of the germ layer. Germ layer का मतलब होता है they have ability. Germ, they have power of germination. They have power of germination. They have ability. Fate of the germs. They have ability. Ability का मतलब होता है capacity. Capacity for the organogenesis. Organogenesis का मतलब होता है त्याच्यापासून organs तयार होतात. हे germ layer किती आहे? In the embryonic development, the zygote produces the weight two times of the layer, that is a diploplastic. तर समजा हे बाहेरचा ectoderm आहे, ecto बाहेरचा डर, ectoderm, आणि त्याच्या मध्ये आलो आता मध्ये आलो हे मध्ये endoderm. When two layers are present in the embryonic life, that animals belong to the diploblastic. Down diploblastic means ectoderm and endoderm. These two germ layers are present. Okay, and this type of found in the phylum Coelenterata. After that, diploblastic. In between them, ectoderm and endoderm. In the embryonic life, there is a one more layer. The endoderm is present. Mesoderm is present. In between them, mesoderm. त्या दोघांच्या मध्ये एक तिसरी लेयर आहे फेट ऑफ द जर्म लेयर, ती असेल तर काय होतं की इट कन्सिस्ट ऑफ ectoderm, mesoderm, ही मधलं mesoderm आणि आतली endoderm. Means the embryonic life when splitting of the mesoderm or formation of these three layers, that animals belong to the triploblastic. And for example, from Platyhelminthes phyla, up to the Alcortex. These are the diploblastic and triploblastic animals. After that, segmentation. आता segmentation म्हणजे नेमकं काय? segmentation. आता तुम्ही जर आर्थ्रोमला बघितलं असेल समजण्यासाठी मी इथे आर्थ्रोम काढलाय. In certain animal, there are the segmentation are present. In certain animal, segmentation are present. Segment का मतलब होता है मेटामेर का मतलब होता है हा एक segment है, हा टुकड़ा है. But the outer border त्याच्या बाहेरची जी border आहे, it confined with the internal side. Means total. These are confined internal side, separate. Each segment is separate. प्रत्येक याच्यामधला segment separate आहे. आता समजण्यासाठी एक segment बाहेर काढायचा. हा प्रत्येक segment काय आहे? Separate आहे. In certain animal, the segmented body, and this segmented body arises repeatedly. 1, 2, 3, 4, 5 up to the end of the body. This repeated arrangement of the segment, it is called as a segmentation, or it is known as a metamerism. This metamerism process, it is found in the annelida. For example, arthro. आता त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया आहे आपला की एनिमल बॉडी प्लॅन. आपण काय बघतो? क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन. क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन मध्ये बघतो आपण एनिमल बॉडी प्लॅन मध्ये पहिला प्लॅन आहे सेल ऍग्रीगेट प्लॅन. सेल ऍग्रीगेट प्लॅन मध्ये काय होतं? देयर इज नो फॉर्मेशन ऑफ द टिश्यू अँड ऑर्गन्स. याच्यामध्ये कुठलाही टिश्यू आणि ऑर्गन फॉर्म होत नाही. तर काय होतं? द सेल्स आर लूजली अरेंज्ड and there is a minimum labor of the division. म्हणजे त्या सेल मध्ये कमीत कमी ऍटलीस्ट कामाची विभागणी असते and it is found in the sponges or phylum Porifera. दुसरा प्लॅन आहे ब्लाइंड साइड प्लॅन. फॉर एक्झाम्पल हायड्रा मध्ये बघितला द ब्लाइंड साइड प्लॅन. आता हे ब्लाइंड साइड प्लॅन मधला there is a digestive system, but the digestive system is incomplete means there is a single opening, and this opening act as a mouth as well as anus. Means ingestion of the food material. What is my ingestion? Intake of the food material through this mouth. And egestion का मतलब होता है removal of the food material, or removal of the
वेस्ट प्रोडक्ट थ्रू दी सिंगल ओपनिंग मीन्स इट इज अ ब्लाइंड साइड. एकच तोंड आहे त्याला, खालच्या बाजूला तोंड नाही, म्हणून इट इज अ ब्लाइंड साइड प्लांट. दॅट इज अ इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. and this type of a plant found in the coelenterate, for example hydra. then पुढचा प्लांट आहे tube within tube plant. tube within tube plant. this tube within tube plant, हा plant from annelida to all outward phylum, त्याच्या पुढचे सगळे phylum. आता annelida मधला आपण आर्थ्रमची डायजेस्टिव्ह सिस्टम काढली. हे डायजेस्टिव्ह ट्यूब आहे आणि हा आर्थ्रम आहे समजा. there are the two separate openings. this is a mouth and this is a anus. means digestive system is complete. Ingestion through the mouth and egestion removal of the waste material through the anus means complete digestive system is present. आणि या प्राण्याला ट्यूब विदिन ट्यूब प्लांट असे सिस्टम असणारे प्राणी सगळे या क्लासमध्ये गणले जातात. फॉर एक्झाम्पल एनालिडा टू आउटवर्ड्स, इथून पुढचे सगळे प्राणी ट्यूब विदिन ट्यूब प्लांट मध्ये आहेत. कळलं? मी काय सांगितलं? मी सांगितलं क्लासिफिकेशन करताना क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन. क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन म्हणजे हे क्लासिफिकेशन करण्याचे काही रूल्स आहेत, क्रायटेरिया आहे. त्याच्यामधला पहिला ग्रेड ऑफ द ऑर्गनायझेशन. या ग्रेड ऑफ द ऑर्गनायझेशन मध्ये सांगितलं सेल्युलर ऑर्गनायझेशन. सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त सेल आहे, टिश्यू फॉर्म होत नाही, ऑर्गन फॉर्म होत नाही. and generally it is found in the sponges or porifera. दुसरं सांगितलं टिश्यू ऑर्गन सिस्टम. टिश्यू ऑर्गन platyhelminthes and higher group मध्ये होतात. म्हणजे ज्या टिश्यू तयार होतो, ऑर्गन्स तयार होतात आणि सिस्टम तयार होते. त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया सांगितला बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री मध्ये सांगितलं समानता बॉडीची. त्या बॉडीचे दोन भाग केले तर समान होतात का? त्याला सिमेट्री म्हणतात. if there is a equal to parts that is symmetry. त्या सिमेट्री मध्ये सांगितलं asymmetrical, not equal to parts. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस, रेडियल सिमेट्री. त्याच्यामध्ये सांगितलं कुठल्याही प्लेन तुम्ही कट घ्या बॉडीचा, पण तो कट बॉडीच्या सेंटर मधून पास झाला पाहिजे. त्याला म्हणतात रेडियल सिमेट्री, दोन भाग इक्वल होतात. आणि बायलॅटरल सिमेट्री, the body is bisected into the two equal identical parts, that is a bilateral symmetry. त्याच्यानंतर सांगितलं बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी मध्ये सांगितलं की स्पेस बिटवीन एलिमेंटरी कॅनाल and body wall, that is the coelom, that is the coelomate animal. in that coelom there are the three types of the coelomate animal. the first acoelomate, no coelomate, त्यांच्यामध्ये coelom नाही. फॉर एक्झाम्पल प्लॅटीहेल्मिंथे सांगितलं त्याचं. दुसरं सांगितलं pseudocoelom किंवा pseudocoelomate animal. the pseudocoelomate animal का मतलब होता है the false cavity.